स्वारगेट अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक. 70 तासानंतर आरोपी दत्तात्रय गाडेला अटक. दत्तात्रय गाडेला अटक केल्याची पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात ग्रामस्थांचंही सहकार्य. गुन्हाड गावातून ग्रामस्थांची दत्तात्रय गाडेला पकडून देण्यात मदत. अटक होताच आरोपी दत्तात्रय गाडेबद्दल अनेक खुलासे समोर. आरोपी अनेकदा बस स्थानक परिसरात वावर असल्याचं स्पष्ट. पोलीस असल्याचं सांगून आरोपी मुलींसोबत ओळख करायचा. आरोपी दत्तात्रय गाडेला लष्कर पोलीस ठाण्यामध्ये आणलं. दत्तात्रय गाडेला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार. लाडक्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यासाठी सरकार प्रयत्न करणार. पुणे अत्याचार प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. बीड आणि स्वारगेट प्रकरणामध्ये तपास संथ गतीनं करण्याच्या पोलिसांना सूचना. पुण्याच्या पालकमंत्र्यांवर कुरघोडी केली जात असल्याची चर्चा. रोहित पवार यांचं ट्विट. स्वारगेट प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेचा राजकीय माजी आमदार अशोक पवारांच्या बॅनरवर फोटो, तर त्याच्या डीपीला आमदार माऊली कटकेंसोबतचा फोटो. मात्र गाडेशी काहीही संबंध नसल्याचं कटके आणि पवारांचं स्पष्टीकरण. पुण्यामधील अत्याचाराच्या घटनेनंतर विरोधक आक्रमक. पुण्यामध्ये राजकीय आश्रयाखाली गुंडगिरी सुरू. संजय राऊतांचा आरोप. तर पुणे पोलीस आयुक्त काय चॉकलेट खात बसले आहेत का? काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा सवाल. स्वारगेटमधील घटना शांततेमध्ये घडली. घटनेच्या वेळेला मुलीनं कोणताही प्रतिकार केला नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर वाद. गृहराज्यमंत्री योगेश कदम आरोपीला क्लीन चिट देत आहेत का? योगेश कदमांच्या विधानावरून विजय वडेट्टीवारांचा सवाल. स्वारगेट प्रकरणामधील आरोपीसोबत माहितीचं नातं काय? वडेट्टीवारांचा सवाल. योगेश कदमांचं वक्तव्य बेजबाबदार आणि असंवेदनशील. महाराष्ट्रामधील लेकींनी कुणाकडे न्याय मागायचा? सुषमा अंधारेंचा निशाणा. मुख्यमंत्र्यांनी योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा. सचिन खरातांची मागणी. योगेश कदमांनी पुणे अत्याचार प्रकरणामध्ये केलेल्या वक्तव्यानंतर सचिन खरात आक्रमक. पुण्याच्या स्वारगेटमधील घटना अतिशय दुर्दैवी. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. तर योगेश कदमांशी त्यांच्या वक्तव्याबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचीही प्रतिक्रिया. प्रत्येक बसस्थानक आणि आगारांचे तातडीनं सुरक्षा लेखापरीक्षण करा. सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडूनही स्वारगेट बसस्थानकाची पाहणी. पुणे शहर उत्तम. एका घटनेमुळे पूर्ण शहराकडे बोट दाखवणं योग्य नाही. पोलिसांनी चांगल्या प्रकारे तपास करावा. विजय राहटकर यांची प्रतिक्रिया. पुण्यामधील घटना दुर्दैवी आणि निंदनीय आहे. मुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणाची दखल. आरोपीवर कठोर कारवाई होईल. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया. अहिल्यानगरमधील बसस्थानकाची निलेश लंकेंकडून पाहणी. पुण्यामधील अत्याचाराच्या घटनेनंतर लंकेंकडून बसस्थानकाची पाहणी. राज्यामधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली. लंकेंची सरकारवर टीका. पुण्यातील अत्याचाराची घटना अतिशय गंभीर. राधाकृष्ण विखे पाटलांची एसटी प्रशासनावर नाराजी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचीही प्रतिक्रिया. स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर सांगली एसटी विभाग अलर्ट मोडवर. आगारामधील भंगार अवस्थेमधील बसची अधिकाऱ्यांकडून पाहणी. सांगलीमध्ये 12 शिवशाही बस 5 वर्षांपासून भंगार अवस्थेमध्ये पडून. पुण्यामधील घटनेनंतर कल्याण पोलीस ॲक्शन मोडवर. कल्याण एसटी डेपोची पोलिसांकडून पाहणी. सुरक्षा रक्षकांची झाडाझडती घेत सुरक्षा यंत्रणेचा घेतला आढावा. जळगाव बसस्थानकामधील प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. नवीन बसस्थानक परिसरामधील सीसीटीव्ही कॅमेरे अनेक दिवसांपासून बंद. बसस्थानकामधील पोलीस चौकीमध्ये कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी. पुणे अत्याचार प्रकरणानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. वसंत मोरेंकडून पुणे बसस्थानकाची पाहणी. काल केवळ ट्रेलर दाखवला. वसंत मोरेंचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या महिला आघाडीचं आंदोलन. पुण्यामधील घटनेच्या निषेधार्थ महिला आघाडीचा आक्रमक. महिलांची सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. बीड प्रकरणी एसआयटीकडून चार्जशीट दाखल. सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे मानले आभार. बीड हत्या प्रकरणी सीआयडीकडून मोकोका कोर्टामध्ये 1400 पानांचं आरोपपत्र दाखल. 1,500 पानांचं आरोपपत्र आरोपीला सोडवण्यासाठी. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप. चार्जशीट दाखल करण्यात एवढी घाई का? खासदार बजरंग सोनवणेंचा सवाल. आरोपीला सोडण्यासाठी चार्जशीट दाखल केलं की फाशी देण्यासाठी हे लवकरच कळेल. बजरंग सोनवणेंचं वक्तव्य. 90 दिवसांच्या आधीच आरोपपत्र दाखल. आरोपपत्रातील मुद्दे बघून पुढील भूमिका ठरवणार. न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही. सीआयडीकडून कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. सुरेश धसांचे वाल्मिक कराडसोबत 20 वर्षांपासूनचे संबंध. माजी आमदार बाळासाहेब आजबेंचा दावा. बाळासाहेब आजबेंनी सरपंचासोबतची ऑडिओ क्लिप ऐकवली. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत शिवीगाळ प्रकरण. प्रशांत कोरटकरच्या चौकशीसाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरमध्ये दाखल. मात्र कोरटकर त्याच्या घरात नाही. त्याचा फोनही बंद. तर प्रशांत कोरटकरला शोधण्यासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशमधल्या बालाघाटसाठी रवाना. प्रशांत कोरटकरवर कारवाईच्या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन. खासदार शाहू छत्रपती आंदोलनामध्ये सहभागी. कोरटकरला अटक झालीच पाहिजे. शाहू महाराज यांची मागणी.
सरकारनं शिवप्रेमींच्या संयमाचा अंत पाहू नये, प्रशांत कोरटकरला तत्काळ अटक करावी, इंद्रजित सावंत यांची मागणी. प्रशांत कोरटकरला तत्काळ अटक करा, अमोल मिटकरींची मागणी. प्रशांत कोरटकरकडून समाजामध्ये शांतता भंग करण्याचं काम, आमदार अमोल मिटकरींचं मुख्यमंत्र्यांना पत्र. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश. हातकणंगलेचे माजी आमदार सुजित मिंचेकर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश, ठाकरेंनी मला संधी दिली असती तर त्यांचा एक आमदार वाढला असता, सुजित मिंचेकरांची प्रतिक्रिया. बुलडाणा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार असल्याची चर्चा, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या जिल्ह्यातच काँग्रेसला खिंडार. कोणाला कुठे गेल्यावर सुरक्षित होईल यासाठी नेत्यांची धडपड, ही नैसर्गिक प्रक्रिया यापुढेही चिरंतन सुरू राहील, पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावर राम शिंदेंचं वक्तव्य. जयंत पाटील आणि माझी भेट राजकीय नाही, भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. तर जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष, त्यांचा निर्णय घ्यायला ते सक्षम, विखे पाटलांची प्रतिक्रिया. नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार, सूत्रांची माहिती. तर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा मात्र अजूनही कायम, शिंदेदादांनी एकत्र बसून रायगडचा तिढा सोडवावा, अशा सूचना, सूत्रांची माहिती. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, दादा भुसेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असंही वक्तव्य. कुंभमेळ्याला का गेले नाही ते विचारा, उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना अप्रत्यक्षपणे सवाल. काही लोक आता स्वतःला हिंदू म्हणायला घाबरतात, शिंदेंचा टोला. किती डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, एकनाथ शिंदेंच्या प्रयागराज दौऱ्यावर उद्धव ठाकरेंची टीका. ठाकरे आणि त्यांचे युवराज महाकुंभपासून का लपले, आशिष शेलारांचा सवाल. तर राऊत आणि त्यांच्या बंधूंकडून महाकुंभवर टीका, आशिष शेलारांची प्रतिक्रिया. मराठी माणसासाठी केलेली 4 कामं मनसेने दाखवावी, मनसे म्हणजे बोलाचीच कडी आणि बोलाचा भात, आशिष शेलारांची मनसेवर टीका. आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक, वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक, पक्षातील आमदार आणि खासदार बैठकीला उपस्थित राहणार, पक्ष संघटनेच्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची आज मातोश्रीवर बैठक, उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार, बैठकीमध्ये विरोधी पक्ष नेत्याच्या नावावर चर्चा होणार असल्याची माहिती. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमधील मतभेद दूर करण्याची जबाबदारी उपनेत्यांवर, उद्धव ठाकरे उपनेत्यांकडून घेणार विधानसभानिहाय अहवाल. शिवसेना भवनामध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये निर्णय, पडझड रोखण्यासाठी पक्ष ॲक्शन मोडवर. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता, वित्त विभागाकडून 3,490,00,000 वर्ग, नव्या निकषानुसार लाडक्या बहिणींना पैसे मिळणार. खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी दादा गट आक्रमक, शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त. स्थानिकांच्या मनातील भीती दूर केल्यानंतर वाढवण बंदर पूर्ण करणार, वाढवण बंदर हा देशाला पुढे नेणारा प्रकल्प, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या 100 दिवसाच्या कामाचा आढावा, बैठकीला 6,854 अधिकारी उपस्थित, लक्षणीय कामगिरी करणाऱ्या 15 अधिकाऱ्यांना फडणवीसांच्या हस्ते प्रमाणपत्र. पालघर जिल्हा पोलीस दल महाराष्ट्रामध्ये अव्वल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटलांचं अभिनंदन. अंबरनाथ तालुक्यामधील येवे गावामध्ये नवं धरण, आमदार किसन कथोरेंच्या हस्ते भूमिपूजन, शेतीसह गावाला पिण्यासाठी मुबलक पाणीही मिळणार. पुण्यातील आणखी 4 जणांना जीबीएस आजाराची लागण, सध्या पुण्यामध्ये जीबीएस बाधित रुग्णांची संख्या 170 असून 62 रुग्णांना डिस्चार्ज, 61 रुग्ण आयसीयूमध्ये तर 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची. न्यू इंडिया बँक घोटाळ्याप्रकरणी 4था आरोपी गजाड, मनोहर अरुणाचलम याला आर्थिक गुन्हे शाखेनं ठोकल्या बेड्या, आरोपीनं घोटाळ्यातील 15 कोटी स्वीकारल्याची माहिती. मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वी यंदाही नालेसफाई करण्यात येणार, नालेसफाईमध्ये मुंबई महानगरपालिकेची नवी अट, गटारालगतच्या गाळाचेही चित्रीकरण बंधनकारक. शिवाजी पार्क मैदानावरील धुळीचा प्रश्न, हा मुद्दा घेऊन रहिवासी हरितवादाकडे, मैदानावर गवत पेरणी करण्यापेक्षा माती काढण्याचीच गरज, नागरिकांची मागणी. पुण्यामधल्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा आज बंद राहणार, चंदननगरमधील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद. राज्यातील कृषी विद्यापीठामधील प्राध्यापक पदाच्या भरती प्रक्रियेला मान्यता, भरतीसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. होळीसाठी मध्य रेल्वेकडून कोकणासाठी विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था, गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयानं रेल्वे चालवण्यात येणार. मध्य रेल्वेच्या सीएसएमटीवर फलाट विस्तारीकरणाचं काम सुरू, फलाट क्रमांक 12, 13च्या विस्तारीकरणाच्या कामानिमित्त ब्लॉक, लोकल आणि रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या बृहत आराखड्याचं काम अंतिम टप्प्यात, हा प्रकल्प 3 लाख कोटींचा असणार, सूचना हरकती मागवण्यात येणार.
नागपुरातील आवश्यक पोलीस दलामध्ये रिक्त पदं भरण्यासाठी गृह विभागाला प्रस्ताव. राज्य शासनाची नागपूर खंडपीठाला माहिती. वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ नसल्याची बाब समोर आल्यानंतर न्यायालयानं स्वतः याचिका दाखल केली होती. राज्यामधील ऊर्जा क्षेत्रामधील तोटा कमी करण्यासाठी स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला वेग. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर स्मार्ट मीटर लावण्याच्या मोहिमेला वेग. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अनुकूल प्रतिसाद. मनमाडमध्ये रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार. महाशिवरात्रीच्या निमित्तानं आयोजन. विजेत्यांना यात्रा कमिटीकडून रोख पारितोषिक. अंबरनाथमध्ये पटेल रिटेल ग्रुपकडून स्वच्छता मोहीम. महाशिवरात्रीच्या यात्रेनंतर जमलेला कचरा केला साफ. 250 ते 300 कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. जेएनपीएतील कांदा निर्यात 30% घसरला. केंद्र सरकारकडून निर्यात शुल्क कमी करण्याचा कोणताही प्रयत्न नाही. शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण. कोल्हापुरात खासगी बस कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण. पोलीस अधिकारी विशाल मुळेंनी मारहाण केल्याची तक्रार. पोलीस स्टेशन परिसरातही कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा. वाशिमच्या शिरपूर जैन इथे जानगीर महाराज यात्रा उत्साहात साजरी. यात्रेला हजारो भाविकांची उपस्थिती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जमिनीमधील पाणी पातळीमध्ये वाढ. सरासरीपेक्षा जास्त पाऊस बरसल्यानं पाणी पातळीमध्ये वाढ. वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षणातून माहिती समोर. जालना अप्पर पोलीस अधीक्षकांची वाळू माफियांना तंबी. वाळू माफियांच्या विरोधात पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर. वाळू चोरी करताना आढळल्यास तडीपार करणार असल्याचा इशारा. नंदुरबार वीज वितरण विभागाची थकबाकीदारांकडून वसुली. शहर आणि ग्रामीणमधून 31 कोटींची थकबाकी. वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचं वीज कनेक्शन कट करण्याचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गहू काढणीला सुरुवात. जिल्ह्यामध्ये साधारणतः 23,882 हेक्टरवर गहू पेरणी. गव्हाला चांगला भाव मिळावा, शेतकऱ्यांची अपेक्षा. धुळ्याच्या शिंदखेडामध्ये कापसाला कवडी मोलभाव. कापसाचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. खासगी बाजारामध्ये 6,500 ते 6,800 रुपयांचा भाव. धुळ्यामध्ये फार्मर आयडी नोंदणीसाठी शेतकऱ्यांची शेती केंद्रावर गर्दी. 95,000 शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला. फार्मर आयडीचा उपयोग योजनांचा लाभ मिळवण्यास होणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये लसणाच्या दरामध्ये घसरण. बाजारपेठेमध्ये 1.5 किलो लसूण 100 रुपयाला. बाजारामध्ये नव्या लाल मिरचीची आवक वाढल्यानं दरांमध्ये 40% घसरण. मागील हंगामातील मिरचीचा साठा शिल्लक असल्यानंही दरांमध्ये घसरण. लसणाची बाजारामध्ये आवक वाढल्यामुळे 400 रुपये प्रति किलोवर पोहोचले दर. 80 ते 100 रुपयांवर. राज्यामधील 306 बाजार समित्यांमध्ये रोज 8 ते 10,000 टन लसणाची आवक. धुळे जिल्ह्यामध्ये बैलांच्या विक्रीमध्ये वाढ. बैलाला साधारणतः 45 ते 55 हजारांपर्यंत भाव. उल्हासनगरमध्ये मद्यधुंद वाहतूक. पोलिसांचा जिल्हा शल्य चिकित्सकांवर ड्रंक अँड ड्राईव्हचा आरोप. जिल्हा शल्य चिकित्सकांची ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार. मुंबई महानगर प्रदेशामध्ये उष्णतेची लाट. सलग 4 दिवस तापमानाचा पारा 38 अंशांवर. डोंबिवलीमधील 65 बेकायदा इमारतींच्या सर्वेक्षणादरम्यान धक्कादायक माहिती समोर. उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर आणखीन एका इमारतीचं बांधकाम. खंबाळपाडा परिसरात धक्कादायक प्रकार समोर. जळगावातील एका शाळेमध्ये महिला शिक्षिकेचा विनयभंग. शाळेचे चेअरमन आणि मुख्याध्यापकावर विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल. विरारमध्ये कुटुंबाला संपवून एका व्यक्तीची आत्महत्या. आर्थिक विवंचनेमधून पत्नी मुलीची हत्या करून आत्महत्या. 5 वर्षाची मुलीचा गळा आवळून केली हत्या. उदयकुमार काजवा असं कुटुंबाला संपवणाऱ्या व्यक्तीचं नाव. शेतीच्या वाटणीवरून मुलानंच केली आईची हत्या. लातूरच्या अहमदपूर तालुक्यामधल्या महादेववाडामधील दुर्दैवी घटना. जळगावच्या एरंडोलमध्ये घरगुती वादातून मुलाची हत्या करून वडिलांची आत्महत्या. घटनेबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू. जळगावात श्वानाला दुचाकीला बांधून फरफटत नेल्याची घटना. दुर्घटनेमध्ये श्वान गंभीर जखमी. बकरीला श्वानानं चावा घेतल्यानं रागामध्ये एका व्यक्तीकडून कृत्य. कल्याणमध्ये रिक्षा चोरट्यांचा सुळसुळाट. भर दिवसा काही क्षणामध्ये रिक्षा चोरीला. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पुण्याच्या इंदापूरमध्ये हातामध्ये कोयता घेऊन चोरट्यांची दहशत. रात्रीच्या अंधारामध्ये कोयते घेऊन चोरटे फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद. बैलवाडी गावामधली घटना. बीडमध्ये शोरूम मॅनेजर आणि दुचाकी मेकॅनिकवर कोयत्यानं हल्ला करतानाची घटना. शोरूममधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पनवेल अलिबाग रोडवर एसटी बसची दुचाकीला धडक. दुचाकीस्वाराचा मृत्यू. बस चालकाच्या विरोधात संतप्त जमाव आक्रमक. अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये चालक योगेश अडसूळच्या विरोधात गुन्हा दाखल. पुण्यामधल्या कल्याणी नगर ब्रिजवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या. मयत तरुणाची ओळख पटवण्याचं काम सुरू. अंबरनाथमध्ये गायीला बेशुद्ध करून चोरण्याचा प्रयत्न. एकाला पकडून स्थानिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. गोहत्या करण्यासाठी गाय चोरत असल्याची आरोपीची कबुली. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल. गडचिरोली सीआरपीएफ पोलिसांसमोर 2 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून शांतीचा मार्ग स्वीकारला. जळगावच्या फुले मार्केटमधील मीटर रूमला आग लागल्याची घटना. आग लागल्यानं काही तास फुले मार्केटमधील वीज पुरवठा खंडित. नागपूरचं जिल्हाधिकारी कार्यालय राज्यामध्ये नंबर 1. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन विशेष सुधारणा कार्यक्रमात नागपूर जिल्हा अव्वल.
राज्यामधील अकृषी विद्यापीठामधील प्राध्यापक पदाच्या भरती प्रक्रियेला मान्यता. भरतीसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यामध्ये मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव. कीटकनाशकांच्या खरेदीचा खर्च वाढला. शेतकरी संकटात. बिहारमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के. 5.5 तीव्रतेनं जमीन हादरली. पाटणासह बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के.